नमस्कार सगळ्यांना. दुपारचे जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आज आमच्या घरी पाहुणे आले होते म्हणून मी पनीरची भाजी, जिरा राईस वगैरे सगळं बनवलेलं होतं. चला तर बघूया रेसिपीज. पनीर मी मार्केटमधून आणायला विसरले. म्हटलं आता घरीच बनवूया. घरी 1 लिटर दूध होतं, त्याचं मी पनीर बनवलेलं आहे. 1 लिटर दुधामध्ये 200 ग्रॅम पनीर तयार होतं. तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता. दूध मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ट्विस्ट म्हणून ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही प्लेनसुद्धा बनवू शकता, पण खूप छान टेस्ट झालेली आहे पनीरची. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि पनीर बनवण्यासाठी मी लिंबाचा रस वापरलेला आहे. 3 लिंबाचा रस मी घेतलेला आहे. तुम्ही व्हिनेगरसुद्धा वापरू शकता. हळूहळू करत आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. एक उकळी आल्यानंतर हळूहळू लिंबाचा रस ॲड करायला सुरुवात करा. त्याच्यानंतर एका कपड्यामध्ये मी सगळं पाणी गाळून घेतलेलं आहे. जर तुम्ही व्हिनेगर घातला असाल तर थोडंसं थंड पाणीसुद्धा तुम्ही ॲड करून व्हिनेगरचा वास जाण्यासाठी स्वच्छ धुवून घ्या. त्याच्यानंतर छान गाठ मारून एका प्लेटवरती मी गाठ ठेवून दिलेली आहे आणि त्याच्यावरती वजन ठेवलेलं आहे. 15 ते 20 मिनटं एवढंच ठेवायचं आहे आपल्याला. नाहीतर जास्त ठेवलं तर खूप घट्ट होतं पनीर, ज्युसी राहत नाही आणि सॉफ्टसुद्धा होणार नाही. 20 मिनटं झाल्यानंतर पनीर आपलं रेडी आहे घरच्या घरी. जास्ती वेळ पण लागत नाही. आणि चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोचं खूप छान टेस्ट लागवती भाजीमध्ये. मी तुम्हाला इथं कटसुद्धा करून दाखवलेले आहे. अगदी आपल्याला मार्केटमध्ये मिळते तसंच छान झालेलं पनीर. खूप टेस्टला पण खूप छान झालेलं. असं आपलं पनीर तर रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर मी जिरा राईस फोडणी घालून घेतलेला आहे. 1 चमचा तूप, 2 तमालपत्र, थोडंसं जिरं आणि 1 वाटी बासमती तांदूळ मी घेतलेला आहे. स्वच्छ धुवून तांदूळ. त्याच्यानंतर तुपाच्या फोडणीमध्ये तांदूळ छान भाजून घ्या. माझ्याकडे थोडेसे मटार होते म्हणून ते सुद्धा मी ॲड केले आहेत. मटार ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नका घालू. थोडंसं मीठ आणि 1 वाटी बासमती राईसला 2 वाटी मी पाणी ॲड केलं आहे. पाणी गरम करून घालायचं आहे आपल्याला. आणि भात छान शिजेस्तोपर्यंत मी पनीरच्या भाजीची सगळी चॉपिंग करून घेतलेलं आहे. अगदी सोपी आहे पनीरची भाजीसुद्धा. टेस्टला पण खूप छान झालेली. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झालेली ते मला कमेंट करून सांगा. त्यासाठी पहिला मी ग्रेव्हीची तयारी करून घेतलेली आहे. 2 मोठे कांदे, 2 मोठे टोमॅटो, हे सुद्धा तुम्ही तेलामध्ये किंवा बटरमध्ये छान भाजून घ्या. कलरसाठी मी बॅडगी मिरची वापरलेली आहे 2. त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि मसाल्यामध्ये मी दालचीन, मसाला वेलची आणि 2 आपल्या हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. आलं, लसूण आणि काजूचे 4-5 घातलेले आहेत तुकडे. छान भाजून त्याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो हे सुद्धा मी शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला पनीरसुद्धा शॅलो फ्राय करून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी ते घेतलेलं नाही आहे. त्यानंतर त्याच सेम पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे. तमालपत्र, थोडंसं जिरं, जी आपण पेस्ट बनवून ठेवलेली आहे ती आपल्याला घालायची आहे आणि तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद, चवीपुरता मीठ, रेड चिली पावडर घातलेली आहे, थोडासा गरम मसाला. जर गरम मसाला असेल तर तुम्ही जिरा पावडर आणि धना पावडर घालू शकता. थोडीशी कसुरी मेथी. हे सर्व मसालेसुद्धा आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी पनीर आपण जे बनवलेलं होतं ते ॲड केलेलं आहे आणि जे आपण शॅलो फ्राय करून घेतले आहेत शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं शिजत ठेवायचं आहे. छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी परत कसुरी मेथी ॲड केलेली आहे आणि घरामध्ये साय होती तीसुद्धा मी थोडीशी घातलेली आहे. जर तुम्ही विकत क्रीम आणून घातली तरी काही हरकत नाही आहे. थोडीशी कोथिंबीर आणि आपली पनीरची भाजी रेडी झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्कीच ही पनीरची भाजी ट्राय करा. कशी झालेली ते मला कमेंट करून सांगा आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.